श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, तुमचं मनस्पूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत पवित्र विषयावर चर्चा करणार आहोत. दत्त जयंतीपूर्वी गुरुचरित्रातील फक्त एकच अध्याय वाचल्याने मिळणारा चमत्कारिक अनुभव. होय, घरातील अडथळे, संकटे, दुःख, आरोग्याच्या समस्या, ग्रहदोष, करिअरचे प्रश्न आणि मनातील इच्छा हे सगळं शांत करण्यासाठी गुरुचरित्राचा 9वा अध्याय किती प्रभावी आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. दत्तभक्तांसाठी हा विषय फक्त माहिती नाही, हा अनुभवाचा मार्ग आहे. दैवी कृपेच्या दाराकडे जाणारा शॉर्टकट आहे. दत्त जयंतीच्या आधी हा अध्याय वाचला तर काही भक्तांना 24 तासातच इच्छापूर्तीचे संकेत मिळू लागतात. आज तुम्ही हे संपूर्ण मार्गदर्शन नीट ऐकलत तर यावर्षीची दत्त जयंती तुमच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट ठरू शकते. दत्त जयंती हा दत्त भक्तांसाठी अत्यंत शुभ दिवस आहे. त्रिदेवांचे ब्रह्मा, विष्णू आणि महेश, त्रिकाल ज्ञान, करुणा आणि अनंत शक्तीचे प्रत्यक्ष स्वरूप म्हणजे भगवान दत्तात्रय. दत्त जयंतीच्या दिवशी पृथ्वीवर दत्त तत्व अत्यंत जागृत व सक्रिय असतं. या दिवशी केलेली साधना, पूजा, व्रत, जप आणि पारायणाला सामान्य दिवसांच्या तुलनेत अनेक पट अधिक फळ मिळते. अशा काळात गुरुचरित्राचा 9वा अध्याय वाचणे म्हणजे दत्तांचं प्रत्यक्ष चरण स्पर्शासारखं आहे. गुरुचरित्र हा सामान्य ग्रंथ नाही, तो अवतारांचा इतिहास, भक्तांचा अनुभव आणि सद्गुरूंनी दिलेली जीवनाची दिशा आहे. अनेक साधक म्हणतात, जे शक्य नसतं ते शक्य करून दाखवतं, जे दिसत नाही ते दिसू लागतं, जे अडकलेलं असतं ते मार्ग मिळवून जातं. हे सगळं गुरुचरित्रामुळेच. त्यातील प्रत्येक अध्यायात दैवी शक्ती आहे, पण ह्या शक्तींमध्येही 9वा अध्याय विशेष प्रभावशाली मानला जातो. गुरुचरित्राचा 9वा अध्याय म्हणजे संकट निवारणाचं अध्याय. हा अध्याय वाचणाऱ्यावर दत्तगुरू प्रत्यक्ष कृपा छाया देतात अशी परंपरागत मान्यता आहे. या अध्यायात भक्तांचे संकट कसे दूर होतात, वाईट शक्ती कशा शांत होतात, रोग, दुःख, मानसिक ताण कसा कमी होतो, भक्ताला प्रदीर्घ काळ संरक्षण कसे मिळते, अचानक घडणारे चमत्कार, हे सर्व अनुभव या अध्यायात वर्णन केलेले आहेत. हा अध्याय वाचला की साधकाच्या आयुष्यात एक अदृश्य संरक्षण कवच तयार होते. त्याला चुकीचे विचार, नकारात्मक शक्ती, आसुरी भ्रम किंवा ग्रहबाधा सहजपणे स्पर्श करू शकत नाही. म्हणूनच हजारो वर्षांपासून दत्तभक्तांची श्रद्धा आहे, अडचणीत असाल, संकटात असाल तर फक्त 9वा अध्याय वाचा, मार्ग आपोआप मोकळा होईल. कदाचित तुम्ही विचाराल, एवढ्या कमी वेळात एखाद्याची इच्छा कशी पूर्ण होऊ शकते? उत्तर खूप साधं आहे. इच्छा पूर्ण करणारा आपण नसतो, दत्तगुरू असतात. आपलं काम फक्त श्रद्धा, सातत्य आणि भक्तिभावाने वाचन करणे. जेव्हा भक्ताच्या मनाचा भार, चिंता, नकारात्मकता आणि भीती दूर होते, तेव्हा मन इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने स्वतःच मार्ग शोधू लागतं. याला आध्यात्मिक भाषेत म्हणतात
दत्त तत्व जागृत होणे म्हणजेच तुमच्यासाठी परिस्थिती अनुकूल होऊ लागते, योग्य लोक भेटतात, योग्य संधी मिळतात, अडथळे दूर होतात आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी विश्व स्वतः काम करू लागतं. या प्रक्रियेला अनेक अनुभवी साधकांनी 24 तासात सुरुवातीचा अनुभव दिला आहे. आता मूळ विषयावर येऊया. दत्त जयंतीला खालील पद्धतीने वाचन करा. पहाटे लवकर उठा. लवकर उठलं की आपल्या आसपासची ऊर्जा शांत, स्वच्छ आणि प्रबळ असते. स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. शरीर स्वच्छ ठेवणे म्हणजे मन आणि विचारही स्वच्छ होईल. देवघर सजवा. देवघरात दिवा, धूप, पाणी, फूल, हळद कुंकू, अगरबत्ती हे लावा. नारळ आणि दाणेदार साखर अर्पण करा. हे दत्ताला अत्यंत प्रिय समजले जाते. दत्त मंत्र जपा. वाचनापूर्वी थोडा वेळ जप करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अशा रीतीने 108 वेळा जप करा. हा मंत्र मन आणि वातावरण दोन्ही शुद्ध करतो. त्यानंतर गुरुचरित्रातील 9वा अध्याय वाचा. मन एकाग्र करून शांततेत वाचन करताना विचार दुसरीकडे जाऊ नयेत. प्रत्येक शब्द दत्तगुरूंच्या कृपेप्रमाणे अनुभवा. शक्यतो बाहेरचे जेवण टाळा. ही शुद्धतेची निशाणी आहे. तुमची ऊर्जा चक्रे त्याने अधिक संवेदनशील बनतात. तुम्ही जे साधत आहात ते दत्ताला शांतपणे मनापासून सांगा. म्हणजे इच्छा स्पष्ट सांगून प्रार्थना करा. जर कोणाला ऑफिस, काम किंवा घराच्या जबाबदाऱ्या असल्यामुळे वाचन शक्य नसतील तर खाली लिंकमध्ये दिलेला गुरुचरित्राचा 9वा अध्याय श्रवण करावा. 9वा अध्याय वाचल्याने होणारे फायदे असे आहेत. सर्वप्रथम ग्रहदोष शांत होतो. नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळतं. पितृदोष कमी होतो. मानसिक ताण कमी होतो. करिअरमध्ये प्रगती होते. विवाह अडथळे दूर होतात. आरोग्य सुधार. घरातील वास्तुदोष दूर होतात. अचानक धनलाभ होऊ शकतो. कोर्ट कचेरीतील अडथळे दूर होतात. उन्नतीची दारे उघडतात. असे कितीतरी अनुभव लाखो भक्तांनी सांगितले आहेत. दत्त जयंतीपूर्वी गुरुचरित्राचा 9वा अध्याय वाचणे म्हणजे तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्राला नवीन दिशा देणे होय. ही फक्त पूजा नसते, ही आत्मनिर्मिती असते. ही फक्त साधना नसते, ही कृपेला बोलावण्याची पद्धत असते. या दत्त जयंतीला तुमच्या आयुष्यातील सर्वात पवित्र अनुभव मिळू शकतो. फक्त श्रद्धेने, भक्तिभावाने आणि सातत्याने वाचन करा. शेवटी एक वाक्य मनापासून म्हणा, श्री गुरुदेव दत्त. यातच तुमच्या सर्व समस्यांची उत्तरं आहेत. यातच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्याची ऊर्जा आहे. श्री गुरुदेव दत्त.